आता या ठिकाणी विरोधक म्हणतात त्या छत्रपती शाहू महाराजांनी केलं, ह्या महाराजांनी काय केलं? 5 राण्यांसाठी 5 बंगले बांधायचा जागा बघत होते त्यावेळेला कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी जनतेसाठी राधानी धरण बांधलं, पाणी दिलं म्हणून तिथला विकास झाला। आम्ही अनेक गोष्टी पाहिल्यात, कुणी MIDCतल्या जागा ढापल्यात, कुणी कुठली जमीन नावावर करून घेतली, हजारो एकर नावावर करून घेतली, पण स्वतःच्या जमीन घेणाऱ्या राजाच्या बद्दल बोलताना काहीतरी वाटायला पाहिजे, समजून घ्या जरा या ठिकाणी। केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। एक महाराष्ट्रामध्ये मीटिंग चालली होती, त्या मीटिंगमध्ये मराठवाड्यातील लोक त्या ठिकाणी भांडत होते की सगळा विकास पश्चिम महाराष्ट्रात गेला, सगळे नेते तिकडे आहेत, आमचा काही विकास झाला नाही। आणि त्यावेळेला एका काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं त्यांना की ज्या वेळेला तुमच्यातले तिथले सरदार 5 राण्यांसाठी 5 बंगले बांधायचा जागा बघत होते त्यावेळेला कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी जनतेसाठी राधानी धरण बांधलं, पाणी दिलं म्हणून तिथला विकास झाला, हे त्यांनी त्यांना ठमकावून त्या ठिकाणी सांगितलं। कोल्हापूरमध्ये अनेक शिक्षण संस्था उभा केल्या, त्या शिक्षणाला येत असताना त्यांच्या सर्व जमात जातींची त्या ठिकाणी बोर्डिंग बांधायचा प्रयत्न केला, मराठा बोर्डिंग, लिंगायत समाज बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, आणि सगळ्या समाजाच्या मुलांना शिकवायचा प्रयत्न छत्रपती शाहू महाराजांनी केला। आणि जवळजवळ 124 वर्षापूर्वी देशातल्या कोल्हापूरच्या रयतेच्या ह्याच्या संस्थांमध्ये गोरगरिबांना आणि मागासवर्गीयांना 50% आरक्षणाचा निर्णय देशामध्ये पहिला निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी घेतला। आता या ठिकाणी विरोधक म्हणतात त्या छत्रपती शाहू महाराजांनी केलं, ह्या महाराजांनी काय केलं? आमच्याकडे तेही सांगतोय आम्ही सगळ्यांना। आम्ही जवळजवळ जयंत पाटील साहेब आमच्या मतदारसंघात दौरा पूर्ण करत आलोय, आम्ही 1 दिवसात राहिलाय। आम्ही बऱ्याच गावात गेल्यानंतर आम्हालाही समजलं, एका गावात परिधे गावात आम्ही गेलो, तिथले लोक सांगाले आमच्या इथं 24 एकर जमीन महाराजांची होती, ज्यांना 1 गुंठा जमीन अशी गरीब माणसं महाराजांच्याकडे गेली, कुणाला घेऊन गेले नाहीत नेत्यांना। महाराज आम्ही भूमिहीन आहोत, आम्हाला तुमची जमीन द्या, आम्ही काहीतरी करून तुमचे पैसे फेडतो। महाराजांनी सगळी जमीन 24 एकर त्यांच्या नावावर करून दिली आणि कुणाकडे 1 रुपया सुद्धा घेतला, हे छत्रपती शाहू महाराजांचं काम या ठिकाणी। आमच्या आरे गावामध्ये 6.5 एकर जमीन महाराजांची होती, ते गाव आहे भोगावती आणि तुळशीच्या दोन्हीच्या मध्ये गाव ते। प्रत्येक वर्षी पावसात ते गाव सगळं पूर्ण पाण्याखाली जाते। गावातल्या सगळ्या लोकांची वरती जमीन आहे, तिकडे वर सगळ्यांनी घरं बांधल्यात, एक भाऊ राहतोय, पावसाळ्यात सगळं घर जाते वरती। तिथले मागासवर्गीय लोक महाराजांच्या आले, महाराज आम्ही झोपड्या मारून राहतोय आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर आमच्या झोपडीमध्ये एवढं पाणी येते की आम्ही चूल सुद्धा पेटवत नाही, उपाशी 2-2 दिवस झोपतोय, आमची परिस्थिती फार अडचणीची आहे, तुमची जागा इथं आहे, आम्हाला घर बांधायला येईल तर आमचं आयुष्याचं कल्याण होईल त्या ठिकाणी, आणि आम्हाला सांगा आम्ही काहीतरी करू तुमच्यासाठी। महाराजांनी सांगितलं काही करायचं नाही, ती 6.5 एकर जमीन त्या मागासवर्गीयांच्या नावावर केली आणि कुणाकडे 1 रुपया सुद्धा घेतला, हे महाराजांचं काम त्या ठिकाणी। आपल्याला माहिती आहे प्रचंडाचा पूर आल्यावर चिखली आंबेवाडी 100% पाण्यात जातं त्या ठिकाणी। अनेक गावातनी पाणी जातं, 2-4 गेल्या, पण 100% गावं बुडणारी चिखली आंबेवाडी या ठिकाणी। त्या गावातल्या लोकांना पुनर्वसन करायचं म्हटलं सरकार सांगायचं ज्योतिबाच्या पायथ्याशी जावा, नाही तर पन्हाळ्याच्या पायथ्याशी जावा। महाराजांना जेव्हा समजलं, महाराजांनी सांगितलं माझी सोनतळीला जमीन आहे 4-5 एकर, आणि त्या सगळ्या दोन्ही गावच्या लोकांना आणि बाकीच्या गावातल्या लोकांना 1400 प्लॉट त्या ठिकाणी महाराजांनी दिले, त्याने फुकट कुणाकडे पैसे घेतले, हे काम महाराजांनी केलंय। आम्ही अनेक गोष्टी पाहिल्यात, कुणी MIDCतल्या जागा ढापल्यात, कुणी कुठली जमीन नावावर करून घेतली, हजारो एकर नावावर करून घेतली, पण स्वतःच्या जमीन घेणाऱ्या राजाच्या बद्दल बोलताना काहीतरी वाटायला पाहिजे, समजून घ्या जरा या ठिकाणी। अनेक विकासाची कामं या ठिकाणी महाराजांनी सुद्धा केलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराजांचे एवढे कार्यक्रम कुणाचे होत नाहीत, कुणाच्याही कार्यक्रमाला महाराज जातात, त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन, तुमचा कुठला समाज आहे, कोण आहे, पण त्या कार्यक्रमात जायचं कुणाला नाही म्हणत नाही, महाराजांचं त्या सातत्याने या ठिकाणी काम चालू असते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।